तुम्ही इथं जमलेले सगळेजण मीटरनी प्रामाणिकपणे व्यवसाय करणारे रिक्षावाले आहे का? हो. तुम्हाला कोणालाही सरकारी नियमापेक्षा 1 रुपया पण जास्त घ्यायची लालच आहे का? नाही. तुम्ही नागरिकांशी सभ्यपणे बोलणारे रिक्षावाले आहे का? हो. तुम्हाला पुणे रेल्वे स्टेशन परिसरात व्यवसाय करायचा आहे का? हो. तुम्हाला पुणे रेल्वे स्टेशन परिसरात काही बोगस गुंड रिक्षा चालक जे आहेत ते त्रास देतात का? हो. मला पुण्यातल्या असंख्य नागरिकांना हे सांगायचं आहे की गेल्या अनेक वर्ष तुम्ही पुणे रेल्वे स्टेशनला येता आणि काही ठराविक बोटावरती बोलण्यासारखी 20-25 रिक्षा चालक तुमच्याकडनं अव्वाच्या सव्वादारामध्ये पैसे घेतात, तुमची लूटमार करतात, गरिबांचं आर्थिक शोषण करतात. अनेक घातपाताच्या घटना पण घडलेल्या आहेत. पण आज अनेक वर्षांपासून आम्ही सुद्धा या गोष्टीचा फॉलोअप घेतोय, पण त्या गुंडांना कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती ॲक्शन न झाल्यामुळं ती गुंडागर्दी वाढत चाललेली. आणि अशा प्रकारचे जे प्रामाणिक रिक्षावाले आहेत जे पुणे शहरामध्ये लाखोच्या संख्येने आहेत, ज्यांना तुम्हाला मीटरप्रमाणे सरकारी नियमाने तुमच्याकडनं दर घ्यायचे, तुम्हाला रिस्पेक्टफुली ट्रीट करायचे, त्या लोकांना पुणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये 20-25 गुंड आणि ते गुंड असं म्हणतात की आम्ही पोलिसांना हप्ते देतो. हे लोकमतला छापवलेली बातमी ही मी म्हणत नाही आहे. आणि जर का असं असेल तर ही अत्यंत चिंताजनक गोष्ट आहे. मी नागरिकांना असं आव्हान करतो की आपण सुद्धा आपापल्या परीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून माननीय CP पुणे शहर यांना लिहा आणि अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तींना पुणे स्टेशनवरनं पेटाळून लावा. आणि हे जे प्रामाणिक रिक्षावाले तुमच्याबरोबर व्यवसाय करायचा आहे, माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या माध्यमातून तिथे निःशुल्कपणे प्रीपेड रिक्षा बूथ ओपन झालेलं आहे पुणे रेल्वे स्टेशनला. त्याला 1.5 वर्ष झाले, जिथे तुमच्याकडनं 1ही रुपया एक्स्ट्रा घेतला जात नाही. तुम्हाला गव्हर्नमेंटच्या रेटप्रमाणे रिक्षामध्ये बसायच्या आधीच प्रिंटेड स्लिप मिळते की तुमचं एवढं अंतर आहे, तुम्हाला एवढे पैसे द्यावे लागतील, तुम्ही तिकडे उतरल्यावर तेवढे पैसे द्यायचे असतात. परंतु हा उपक्रम फेल व्हावा म्हणून तिथले काही गुंड बोगस लोक संघटनांच्या नावाखाली त्यांचं एक रॅकेट आहे फार मोठं, आणि त्या रॅकेटच्या माध्यमातून सामान्य गोरगरीब कष्टकरी जे रेल्वेचा वापर करतात त्यांचं शोषण करत आहेत. सर्व नागरिकांना आव्हान आहे, आपण सुद्धा CP साहेबांपर्यंत पोहोचवू. आम्ही सुद्धा सांगू, आमचा 100% विश्वास आहे की कर्तव्यदक्ष CP साहेब पुणे शहराचे त्यांच्यावरती कठोर कारवाई करतील आणि पुणे रेल्वे स्टेशन परिसर भयमुक्त होईल, गुंडागर्दीपासून तो परिसर मुक्त होईल. आणि जे सामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काचे दर, गव्हर्नमेंट मान्य दर हे सगळे रिक्षावर तयार आहे ना द्यायला. आपल्याला आरामचा पैसा आहे कोणाला नाही, तो सगळ्यांना तुम्हाला हक्काने काम करणारे रिक्षावाले मिळतील. त्यामुळं जे कोणी नागरिक पुणे रेल्वे स्टेशनला येतात त्यांनी तिथे प्रीपेड रिक्षा बूथ आहे, तो 100% निःशुल्क आहे. तुमच्याकडनं त्याचे एकही चार्ज घेतला जात नाही. फक्त जो गव्हर्नमेंट मीटर रेट आहे किंवा प्रीपेड रेट आहे तो तुम्हाला द्यायचा आहे. तिकडे तुमच्या घरी जायचं आहे, ती रिक्षा ट्रॅक होते. त्या रिक्षामध्ये तुम्ही जर का बसलात तर समजा एखादी महिला रात्री अपरात्री आली तर कुठल्या रिक्षात ती बसली याची आमच्याकडे नोंदणी असते. सगळ्या त्या रिक्षा बूथवरच्या लोकांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड असतात. त्यांचे सगळे इन्शुरन्स आहे का, पासिंग आहे का, आम्ही चेक करतो आणि मगच ते रिक्षा जॉईन करतो. तेव्हा आपल्याबरोबर घातपाताच्या घटना घडणार नाही. तर सर्व लोकांनी तो बूथ वापरावा. आणि तुम्हाला जर का वाईट अनुभव आले असतील तर तुम्ही CP साहेबांच्या व्हॉट्सअप नंबरवर ते लिहून पाठवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिंदाबाद.